11th ॲडमिशन 2026-27 तर स्पेशल राऊंड 2चे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर विद्यार्थी स्पेशल राऊंड 2चे फॉर्म भरू शकतात. तर ठीक आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचे आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की स्पेशल राऊंड 2मध्ये कॉलेजेस कशा प्रकारे ॲड करता येणार आहे तुम्हाला. तर सर्वात प्रथम साईडवर या. साईडवर आल्यानंतर बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे लॉग इनच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला ID आणि पासवर्ड टाकून सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे. तर इथे तुमचा ID टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि सर्वात प्रथम लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला तुमचं जे डॅशबोर्ड आहे हे संपूर्ण दिसून पडत असेल. यामध्ये बघू शकता तुमचा जो पार्ट 1 आहे हा सेल्फ व्हेरीफाईड आहे, कारण की आपण ऑलरेडी भरलेला आहे. हा आपला फॉर्म लॉक आहे. त्यानंतर आता भरायचा आपल्याला कॅप राऊंड जो फॉर्म आहे आपला हा भरायचा आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे आहे. तर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेला आहे कॅप ऑप्शन पार्ट 2चं. तिथे आपल्याला क्लिक करून संपूर्ण जेही तुम्हाला कॉलेज आहे किंवा स्ट्रीम आहे हे तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, यामध्ये तुम्ही स्ट्रीमसुद्धा चेंज करू शकता, कॉलेजेस तुमच्या आवडीचे टाकू शकता, म्हणजे A to Z इन्फॉर्मेशन तुम्ही चेंज करू शकता. कोणाला आर्ट घेतलेलं असेल तर तुम्ही या राऊंडमध्ये सायन्स वगैरे कॉमर्स वगैरे घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता आपल्याला स्पेशल राऊंड 2चे ऑप्शन द्यायचे आहे, म्हणजे कॉलेजचे नाव द्यायचे आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला कॅप ऑप्शन फॉर्म म्हणजे पार्ट 2चं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला 3 ऑप्शन आहे. पहिल्या याच्यात आहे तुम्हाला स्ट्रीम द्यायची आहे, दुसऱ्या याच्यात तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहे आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. तर स्ट्रीम जेही आपल्याला आता स्ट्रीम चूज करायचे इथे तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क दिसून पडत आहे. इथे बघा तुम्ही तिन्ही स्ट्रीममधून कोणतीही स्ट्रीम घेऊ शकता. सायन्स घेसाल तर इंग्लिश करावं लागेल, त्यानंतर कॉमर्स कोणत्याही लँग्वेजमध्ये करायचं आहे, आर्ट कोणत्या याच्यात करायचं तुम्ही करू शकता. ठीक आहे, यामध्ये आता आम्हाला सायन्स करायचं आहे, इंग्लिश करायचं आम्ही सेम टू सेम ठेवतोय. ठीक आहे, त्यानंतर आता इथून करणार आहे सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक, कारण की आता टाकायचं आपल्याला कॉलेजेस. तर कॉलेजेस टाकताना थोडं काळजीपूर्वक टाका. बघा यामध्ये काय करायचं आता बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण कॉलेज दिसतील, परंतु एक लक्षात असू द्या की तुम्ही वर ऑप्शन सिलेक्ट करायच्या अगोदर तुम्ही लास्ट राऊंड जर भरलेला असेल तर तुम्हाला सिलेक्टेडमध्ये काही कॉलेजेस दिसतील, तुम्ही जे लास्ट राऊंडमध्ये टाकलेले आहे. अगोदर तुम्हाला ते कॉलेज जर पाहिजे असेल तर ठेवा, नाहीतर हे कॉलेजेस तुम्हाला डिलीट करून घ्यावे लागेल अगोदर, कारण की आपण हा जो फॉर्म आहे फ्रेश भरतोय. आपण लास्ट राऊंडला फॉर्म भरलेला होता का नाही, त्यामध्ये जे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केलेले होते ते कॉलेज अजूनही सिलेक्टेड लिस्टमध्ये आहे तुमच्या, कारण की इथे तुम्हाला ते कॉलेजेस डिलीट करायचे आहे. तर ते कॉलेजेस अगोदर संपूर्ण डिलीट करा, जे तुम्ही लास्ट राऊंडमध्ये सिलेक्ट करून घेतलेले होते ते कॉलेज. क्लिअर. आणि त्यानंतर बघा तुम्हाला इथे सायन्स घ्यायचा आहे, इंग्लिश मीडियम, जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा. इथून तुम्हाला कॉलेज वगैरे टाकायचं काम नाही आहे, काहीच टाकायचं नाही, यामध्ये तसंच ठेवा. आणि त्यानंतर जर तुम्हाला व्होकेशनल सब्जेक्ट घ्यायचा असेल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल वगैरे, तर तुम्ही सायन्स असल्यामुळे इथे सब्जेक्ट घेऊ शकता. आणि नसेल घ्यायचं तर ते ब्लँक ठेवा आणि सर्च कॉलेज करू शकता. क्लिअर. जर सब्जेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला ते सब्जेक्ट सिलेक्ट करावा लागेल, कोणाला जर कॉम्प्युटर वगैरे पाहिजे असेल तर, कारण की इथे सब्जेक्ट टाकल्यानंतर तेच कॉलेज तुम्हाला इथे येणार. त्यामुळे क्लिअर. आम्हाला सब्जेक्ट नाही पाहिजे त्यामुळे आम्ही इथे काही टाकत नाही आणि सर्च कॉलेजला क्लिक केलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथून कॉलेजेस ॲड करता येणार आहे. बघा हे कॉलेजेसची लिस्ट आलेली आहे तुमच्यासमोर. यामधून तुम्हाला कोणते कोणते कॉलेज पाहिजे एकदा चेक करा. तुम्ही 1 ते 10 कॉलेजेस ॲड करू शकता. त्याप्रकारे तुम्ही 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला जेवढे कॉलेज ॲड करायचे करा शेवटपर्यंत, म्हणजे 10पर्यंत तुम्ही करू शकता. इथे ॲडचं ऑप्शन आहे, कंटिन्यू तुम्हाला जे जे पाहिजे ते कॉलेज तुम्ही ॲड करा. ॲड केले की ते ॲटोमॅटिक खाली एक सिलेक्शन लिस्ट तुमची तयार होऊन जाणार, त्यामध्ये संपूर्ण कॉलेज तुम्हाला आता दिसून पडेल. ठीक आहे, अगोदरचे कॉलेज आपण डिलीट केलेले आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे हे कॉलेज 1 बाय 1 सिलेक्ट करून घ्या, म्हणजे ॲड करून घ्या. ॲड केलेले कॉलेज तुमचे खाली आलेली आहे, लिस्ट तयार झालेली आहे. इथून तुम्ही सिक्वेन्स लावू शकता. हे कॉलेज वरण्यासाठी वरचा यारो, हा कॉलेज खाली आणण्यासाठी खालचा यारो. अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स 1 नंबरला कॉलेज कोणतं, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, या प्रकारे सिक्वेन्स लावून घ्या तुमच्या आवडीनुसार. क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता, ॲड करू शकता आणि सिक्वेन्ससुद्धा लावू शकता. क्लिअर. जर तुमचा सिक्वेन्स लावून झाला तर तुम्हाला सर्वात शेवटी सेव्हचं ऑप्शन आहे, म्हणजे सेव्ह चॉईसचं, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता तुमच्यासमोर ऑप्शन आलेला आहे सेव्ह प्रिफरन्स सक्सेसफुली. बघा प्रिफरन्स सेव्ह झालेले आहे तुमचे, परंतु इथे तुमचं काम संपलेलं नाही आहे. प्रिफरन्स सेव्ह झालेलं आहे, परंतु तुम्हाला करायचा तुमचा फॉर्म जो आहे ऑप्शन फॉर्म लॉक. तर अशा प्रकारे लॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक करा. तुम्हाला तुमची संपूर्ण प्रोफाईल दिसून पडेल आणि सर्वात शेवटी तुम्हाला लॉक ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा, हा तुम्हाला लॉक करून घ्यायचा आहे. लॉक झाल्यानंतर डॅशबोर्डला जाऊन सुद्धा चेक करा. आणि जर तुम्ही मेल असाल तर मेल जेही कॅन्डिडेट आहे हा फॉर्म भरू शकत नाही, कारण की हा फॉर्म फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे. बघा हा जर तुम्ही म्हणजे मुलगा असेल आणि फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमचा फॉर्म लॉक होणार नाही, कारण की हा राऊंड फक्त आणि फक्त गर्ल्स म्हणजे फिमेलसाठी आहे त्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर डॅशबोर्डला जा. डॅशबोर्डला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता
तुमचा फॉर्म जो आहे हा इथे अजून इनकम्प्लीट आहे, कारण की लॉक केलेला नाही आहे. त्यामुळे जर असा फॉर्म असेल तर तुमचा नंबर लागणार नाही. इथे तुम्हाला पाहिजे आहे कम्प्लीट अँड लॉक असं लिहिलेलं पाहिजे इथे, तेव्हा तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता, म्हणजे समजू सुद्धा शकता. तोपर्यंत तुमचा फॉर्म तो इनकम्प्लीट आहे, सबमिट झालेला नाही आहे. ठीक आहे, तर लॉक फॉर्म करणं हे विसरू नका. लॉक करा. ऑप्शन फॉर्मचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट अँड लॉक असं लिहून असेल तरच तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे असं आपण समजू शकतो. तर या प्रकारे ज्याही मुली असेल स्पेशल राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर 11th ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.